ठाणे जीवनदीप वार्तामध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज आहोत आपण जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे। नुकताच 12वीचा रिझल्ट लागून 1 महिना झालेला आहे आणि आपण पाहतोय की कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी गर्दी आपल्याला पाहायला मिळेल। नुकतंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुद्धा चालू झालं आहे आणि आज आपण विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। चला तर मग विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधूया। नमस्कार, तुझं संपूर्ण नाव काय आहे? माझे नाव प्राची लक्ष्मण मुठोळकर। तू कुठून आली आहेस? मी रायतेवरून आली। तर तुम्ही नक्की कोणत्या स्ट्रीममध्ये ॲडमिशन घ्यायला आला? मी सायन्स आय टी स्ट्रीम निवडली आहे। पण सायन्स आय टीच का? त्याच्यामधून भरपूर ऑप्शन अवेलेबल असतात, तर मला ती स्ट्रीम आवडली म्हणून मी गोवेली येथे सायन्स आय टी निवडली। तर तुम्हाला 10वीला मार्क्स किती होते? मला 84% होते। मग तुम्ही ही स्ट्रीम निवडून तुमच्या पुढच्या करिअरला काय नक्की तुम्हाला यातून असं विशेष वाटतंय? सायन्स आय टी घेऊन आय थिंक म्हणजे डॉक्टर म्हणजे लॅबोरेटरी हे ऑप्शन अवेलेबल होतात, तर आय थिंक सायन्स आय टी बेस्ट आहे माझ्यासाठी, म्हणून मी स्ट्रीम निवडली। नाव काय? नमस्कार, माझं नाव भूषण रंजित मिरकुटे। मी 10गावरून आहे। तू आत्ता सध्या कशाला ॲडमिशन घेतलं आहे? मी सध्या मास मीडियाला घेतलेलं आहे, BMA। म्हणजे तुला याच्यामध्ये काय करायचं आहे? काय करिअर आहे? मी आधीपासूनच एक यूट्यूब चॅनल चालवतो आणि मास मीडिया आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करतो। आणि पाहायला गेलं तर माझ्यामध्ये ती कला मला लोकांनीच दिलेली आहे। आणि काही आपल्या भाषेचा प्रॉब्लेम असतात आणि ते प्रॉब्लेम आपण घरच्या घरी तर नाही सॉल्व्ह करू शकतो, त्याच्यासाठी शिक्षण हे आवश्यक आहे आणि त्यासाठी मी मास मीडियाला ॲडमिशन। माझं नाव मुक्ता मशाल। मी कॉलेजमध्ये म्हणजे मी मॅरिड आहे, माझं गॅस झालेलं आहे मध्ये। आता इथे मी ॲडमिशन घेतलेले काय करणार पुढे जाऊन मला कशाकार्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि यांच्या फील्डमध्ये भरपूर आपल्याला स्कोप वगैरे आहे, त्यामुळे यामध्ये ॲडमिशन आणि जाणते आहोत की 1 महिना झाला 12वीचा रिझल्ट लागून आणि या वर्षीपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाले आहे। तर आपण आपल्या प्राचार्यांना विचारूयात की या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल आता सर्वच विद्यार्थ्यांना हळूहळू माहीत झाली आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांना काय फायदा झाला असे तुम्हाला वाटतं? नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे 2020 आणि हे या वर्षापासून अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना म्हणजे पदवीच्या पहिल्या वर्षामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू होतं। खरं तर हे मागच्या वर्षी पदव्युत्तर पातळीवरील विद्यार्थ्यांसाठी लागू झालेलं आहे। त्यामुळं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये काय आहे ह्याविषयी आता विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आणि समाजामध्ये जनजागृती झालेली आहे। अर्थात आपण ते स्वीकारत आहोत। आता त्याचे परिणाम काय आहेत किंवा त्याची फलनिश्चिती काय आहे हे आपल्याला पुढच्या 3 वर्षामध्ये दिसेल, ज्यावेळेला विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर। पण निश्चितच आपल्या शासनानं आणि शिक्षण विभागानं सर्व घटकांची मतं घेऊन हे शैक्षणिक धोरण एक सकारात्मकदृष्ट्या उपयोजनासाठी आता अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिलेलं आहे। आपण सर्व पालकांनी, विद्यार्थ्यांनी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावं। 12वी नंतर विद्यार्थी आल्यानंतर त्याच्या मनात अनेक प्रश्न असतात, करिअरच्या वाटा। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये या सगळ्यांचा सर्वांगीण विचार केलेला आहे। आपलं शिक्षण हे कौशल्य विकसित किंवा कौशल्य आधारित असलं पाहिजे, व्यवसायाभिमुख असलं पाहिजे, यावर विशेष भर या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये दिलेला आहे। शिवाय आपल्याला विविध स्तर निर्माण करून दिलेले आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट करता येईल, डिप्लोमा करता येईल आणि डिग्री करता येईल, ऑनर डिग्री करता येईल, रिसर्च डिग्री करता येईल, 4 वर्षाची एकत्रित म्हणून डिग्री करता येईल किंवा मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट असे ऑप्शन ठेवलेले आहेत। यामध्ये जर सगळे विषय बघितले हे विद्यार्थ्यांचं सर्वच प्रकारचा विकास व्हावा यासाठी तयार करण्यात आलेले आहेत। इव्हन जे काही कोर्स करिक्युलम होते याचेसुद्धा क्रेडिट आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे। एखादा विद्यार्थी कल्चरलमध्ये तरबेज आहे, एखादा विद्यार्थी क्रीडा विभागात तरबेज आहे, NSS असेल, NCC असेल, त्याचे क्रेडिट विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि त्या क्रेडिटचा आणि त्या अध्यापन कौशल्य जे विद्यार्थ्यांना आत्मसात केले जाणार आहे त्याचा दोघांचाही फायदा त्याच्या शैक्षणिक आणि पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी होणार आहे। त्याचबरोबर ते आपल्या भाषा असतील, भारतीय भाषा म्हणजे संस्कृतसारखी भाषा, पालीसारखी भाषा, मराठीसारखी भाषा
ही तर अभ्यासक्रमात आहेच, पण या व्यतिरिक्त मुलांना फ्रेंचसारखी भाषा शिकवली जाईल, मुलांना इंग्रजीसारखी भाषा आता शिकवली जाईल. मुलांचं ॲबिलिटी, मुलांना व्हॅल्यू एज्युकेशन देणं, त्याचबरोबर मुलांना व्होकेशनल एज्युकेशन देणं, स्किल एज्युकेशन देणं, ह्या सगळ्या विषयांनी किंवा या सगळ्या व्हर्टिकलचा समावेश आता या अभ्यासक्रमात आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये हे सगळं मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा आय डी तयार केल्यानंतर त्याच्या क्रेडिट मुलांनी घेता येतील, मुलांना इंटरडिसिप्लिनरी विषय मिळतील. एखादा आर्ट्सचा विद्यार्थी बेसिक्स ऑफ केमिस्ट्री हा विषय शिकू शकेल, किंवा मास मीडियाचा एखादा विद्यार्थी मॅनेजमेंट स्टडीजमधला एखादा विषय घेऊ शकतो. असे त्याला ओई हा व्हर्टिकल दिलेला आहे, ऑदर इलेक्टिव्ह किंवा ऑदर सब्जेक्ट. आत्ता या सगळ्याचं विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. निश्चितच विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो. आज FYच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश केला आहे. मुलांना हे सगळं आमच्या प्राध्यापकांकडून, आमच्या व्यवस्थापनाकडून, सगळ्यांना नॉन टीचिंग आहे इथे असणाऱ्या सगळ्या वर्गाकडून ते दिलं जाईल आणि त्यानुसार मुलांना भविष्यासाठी खूप मोठी एक संधी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने निर्माण करून दिली आहे. त्यामुळं मी शुभेच्छा देतो आणि तुमचाही आभार. धन्यवाद. आज आपण जीवनदीप महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली, तसेच नवीन लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांबद्दल सुद्धा जाणून घेतलं. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत पाहत राहा जीवनदीप वार्ता.